नमस्कार मित्रांनो, टेक मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आज बघूयात तहसीलदार रहिवाशी प्रमाणपत्र घरबसल्या 2 ते 3 दिवसात कसं मिळवायचं. सर्वप्रथम तुम्हाला आपले सरकार या पोर्टलवरती यायचं आहे. इथं युजरनेम, पासवर्ड आणि जो खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा टाकून मित्रांनो तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तो निवडून घ्यायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यावर तुम्हाला असं काही होम पेज दिसेल. तुम्हाला डाव्या बाजूला महसूल विभाग इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला आता उपविभागमध्ये महसूल सेवा यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला आता वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र याच्या डब्यामध्ये क्लिक करून पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर समोर तुम्हाला असं काही दिसेल. तुम्हाला सर्व्हिस लिस्ट यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला पुन्हा एकदा वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्राला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला इथं कोणती कागदपत्रे लागतात याविषयी तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती दिली आहे. त्यामध्ये ओळखीच्या पुराव्यामध्ये कोणतं पण एक तुम्हाला अपलोड करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही इथं आधार कार्ड तुमचं अपलोड करू शकता. त्यानंतर खाली तुमचं पत्त्याचा पुरावा. मित्रांनो, या ठिकाणी आपण रेशन कार्ड किंवा आपलं लाईट बिल हे इत्यादी आपण त्या ठिकाणी अपलोड करू शकता. मित्रांनो, मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही तिथं तुमची शिधापत्रिका तुम्ही अपलोड करा. मित्रांनो, इथं तुम्हाला इतर दस्तऐवजमध्ये तुम्ही तुमची वीज बिल तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता. तर तुम्ही हे डॉक्युमेंट तुम्ही स्कॅन करून तुमच्याकडे PDF सेव्ह करून ठेवा. आता इथं वयाचा पुरावा. या ठिकाणी तुम्हाला शाळेचं बोनाफाईड किंवा तुमची TC. मित्रांनो, तुम्हाला रेकमेंड करेल तुम्ही इथं शाळेची जी TC आहे ते तुम्ही इथं हे करा. आता मित्रांनो, इथं रहिवाशी पुरावा. मित्रांनो, तुम्हाला इथं ग्रामसेवकाचं रहिवाशी प्रमाणपत्र, त्यानंतर किंवा तुम्हाला तलाठ्याचं प्रमाणपत्र इत्यादीपैकी एक तुम्हाला त्या ठिकाणी रेडी करून ठेवायचं आता अनिवार्य डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आणि इतरमध्ये मार्क मेमो, तुम्ही वोटिंग कार्ड, कुठलं पण डॉक्युमेंट लावू शकता. चला आता आपण पुढे जा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला प्रमाणपत्राचे नाव इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र हे तिन्ही तुम्ही एकत्र काढू शकता. सर्वप्रथम अर्जदाराचं वैयक्तिक तपशील तुम्हाला भरून घ्यायचं आहे. तुमचं संबोधन श्री, कुमार, कुमारी जे असेल ते भरून घ्यायचं आहे. तुमचं नाव इंग्रजीमध्ये टाका. उजव्या बाजूला ॲटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जाईल. तुमच्या वडिलांची माहिती भरा. मित्रांनो, तुमची जन्मतारीख, वय, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा बिझनेस व्यवसाय जो पण असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं आहे. आणि तुमचं आधार क्रमांक तुम्हाला तिथं टाकून घ्या किंवा ती गरज नाही आहे, ती कंपल्सरी नाही आहे. आणि इथं तुम्ही तुमच्या पत्त्यावर किती वर्षापासून असता इथं तुमची जन्मतारखेचा जो इयर आहे तो तुम्ही तिथं टाकून घ्या. आता इथं अर्जदाराच्या निवासाचा तपशील इथं तुम्हाला तुमचा घर क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर डायरेक्ट तुम्ही तुमचा जिल्हा सिलेक्ट करा, तुमचा तालुका सिलेक्ट करा, तुमचा गाव आणि तुमचा जो लाभार्थ्याचा तपशील. तुम्हाला सर्वप्रथम तुम्ही केव्हापासून त्या पत्त्यावरती असता हे तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही डायरेक्टली तुमचं जे जन्मवर्ष आहे ते वर्ष तुम्ही सिलेक्ट करून घ्या. मित्रांनो, ह्या ठिकाणी लाभार्थ्याचं वय टाकायचं आहे. अर्जदाराचे नाते इथं मी मुलगा टाकेल. जर मला मुलासाठी काढायचं असेल तर त्याचं नाव वगैरे टाकून घेईल. पण मला हे माझ्यासाठी पाहिजे, स्वतःसाठी, म्हणून मी अर्जदाराचे नाते या ठिकाणी स्वतः हे ऑप्शन मी सिलेक्ट करेल. बघा, माझं ॲटोमॅटिकली तिथं नाव आलेलं आहे. आता मित्रांनो, जन्माचा तपशील या ठिकाणी मला हो यावरती क्लिक करायचं आहे. लाभार्थ्याची शैक्षणिक माहिती. इथं लाभार्थी कितवी शिकलेला आहे हे भरायचं आहे. इथं तुम्हाला लाभार्थी कुठल्या संस्थेमध्ये शिक्षण घेतलं ते टाकायचं आहे. इथं तुमचं प्रवेश वर्ष टाकायचं आहे आणि तुम्ही तुमचा शाळा सोडल्याचं वर्ष इथं तुम्हाला टाकायचं आहे. आणि इथं तुम्ही कुठल्या गावात शाळा शिकलेली आहे हे इथं गावाचं नाव टाका आणि ॲड यावरती क्लिक करा. इथं अर्जदार दुसऱ्या राज्यातून स्थलांतर करून महाराष्ट्रामध्ये तो आला आहे का, तर याचं तुम्ही नाही यावरती क्लिक करा. आता इथं अर्जदार दुसऱ्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तो शासकीय योजनेचा लाभ घेतो आहे का, तर या ठिकाणी पण तुम्हाला नाही यावरती क्लिक करायचं आहे. आता खाली प्रमाणपत्र. या ठिकाणी तुम्हाला हे प्रमाणपत्र कशासाठी पाहिजे याचं तुम्हाला रिझन लिहायचं आहे. आता इथं मी सरकारी योजना हे मी टाईप करत आहे. तुम्ही इंग्रजीमध्ये टाईप करा, मराठीमध्ये ॲटोमॅटिकली येऊन जाईल. मला मंजूर या डब्यात क्लिक करा आणि समाविष्ट करा. चला, आपला अर्ज जतन झाला आहे. इथं ओकेवरती क्लिक करा.
यानंतर इथं आपल्याला पासपोर्ट साईज फोटो त्यांनी दिलेल्या क्रायटेरियामध्ये आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे. इथं ओळखीच्या पुराव्यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड जोडू शकता. मित्रांनो, फक्त एकच डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचं आहे. पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्ही शिधापत्रिका किंवा वीज देयक म्हणजेच लाईट बिल तुम्ही अपलोड करू शकता. इतर दस्तऐवजमध्ये तुम्हाला लाईट बिल किंवा तुमची शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्ड तुम्ही त्या ठिकाणी कुठलं पण एक डॉक्युमेंट अपलोड करा. वयाच्या पुराव्या ठिकाणी तुम्ही शाळेची TC अपलोड करा. रहिवासी पुरावा म्हणून तुम्ही तलाठी किंवा ग्रामसेवकाचा रहिवासी प्रमाणपत्र त्या ठिकाणी अपलोड करू शकता. अनिवार्य डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला स्वयंघोषित प्रमाणपत्र हे बघा, हे स्वयंघोषणापत्र भरायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करा. आणि इतरमध्ये मित्रांनो, तुम्ही तुमचा मार्क मेमो कुठलं पण एक डॉक्युमेंट अपलोड करा आणि अपलोड डॉक्युमेंट्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आपले डॉक्युमेंट्स सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत. इथं ओकेवरती क्लिक करा असं दिसेल. इथं पुष्टी करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला असं काय दिसेल, तुम्ही इथं नेट बँकिंग यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. उजव्या बाजूला पे गव्हर्नमेंटवरती तुम्ही क्लिक करा. त्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर डाव्या बाजूला QR वरती क्लिक करा. त्यानंतर भीम UPI वरती क्लिक करा आणि मेक पेमेंटवरती क्लिक करा. स्कॅन करून पैसे भरून टाका. 2-3 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र भेटून जाईल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टेक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.